तीर्थक्षेत्र पंढरपूर शेजारी असलेल्या आणि परिसरातील सर्वात मोठ्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच संजय साठे हे गावात दारूबंदी व्हावी, त्याचबरोबर लक्ष्मी टाकळी गावासाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत येणाऱ्या अडचणी संबंधित अधिकाऱ्यांनी दूर कराव्यात, यासाठी उपोषणाला बसले होते। 44° मध्ये सत्ताधारी सरपंचानं उपोषण केल्यानं प्रशासन खडबडून जागे झाले आणि या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वासन दिल्यानंतर नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे तसेच उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक कुंभार देशपांडे, लक्ष्मी टाकळी गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच संजय साठे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि ग्रामस्थांच्या एकीमुळे आणि प्रतिसादामुळे हे उपोषण आंदोलन यशस्वी झाले असून तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांनी या योजनेसाठी सहकार्य केले। त्यामुळे पाणीपुरवठा योजनासह दोन्ही मागण्या दिलेल्या कालावधीत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे, असं शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी सांगितलं। आज मौजे टाकळी या गावचे सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच संजयजी साठे, सदस्य औदुंबर डोणे, सागर सोनवणे, शिवाजीराव चंदनशिवे, समाधान देठे, बापूसाहेब कदम, विनायक वरपे, भाऊ भोसले आणि सर्वच मंडळी आज टाकळी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र शासनानं मागच्या 3 वर्षापूर्वी माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून 28 कोटीची योजना आपल्या टाकळीला त्या ठिकाणी महाराष्ट्र जलजीवन मिशन अंतर्गत दिलेली होती। त्याचं काम गेली 3 वर्ष झालं चालतंय, परंतु सातत्यानं या कामाच्या मध्ये काही समाजकंटक अडथळा निर्माण करत आहेत आणि सातत्यानं जागोजागी ठेकेदाराला असतील अडवण्याची भूमिका आणि ब्लॅकमेलिंग करण्याची भूमिका घेत आहेत। आज ठेकेदाराला आपण इस्टिमेटपेक्षा काय वेगळं, कामापेक्षा वेगळं त्यांना आपण इस्टिमेटमध्ये तरतूद करत नाही आणि असे काही समाजकंटक जवळपास करोडो रुपयाची डिमांड करतायत। त्याच्यामुळे ही योजना गेली 6 महिने झालं बंद अवस्थेमध्ये होती। आपण सातत्यानं शासन दरबारी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी पाठपुरावा करून देखील याच्यावरती तोडगा निघत नव्हता। म्हणून आज सर्व सरपंच आणि सदस्य उपोषणाला बसल्यानंतर आज मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी MGPचे काही देशपांडे साहेब असतील, गोरे साहेब असतील आणि राज्य उत्पादन शुल्कचे आमचे कुंभारजी PI असतील, हे सर्व मंडळी इथं या ठिकाणी आलो। त्यांच्या समस्या काय आहेत ती पाहिल्या आणि DYSP लेवलला, प्रांत लेवलला आणि कलेक्टर महोदय आणि SP लेवलला या सर्वांवरती मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरती एक स्वर्णमध्य काढून आज सर्व प्रश्न कशा पद्धतीनं आपल्याला कायद्याच्या चाकुरीमध्ये बसून याच्यावरती मार्ग काढता येईल याच्यावरती चर्चा झाली आणि शासनानं त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला एक टाइम बाउंड दिलेला आहे की 15 दिवसामध्ये हे आपल्या योजनेच्या अंतर्गत ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून दिल्या जातील। आता पाहूया, शासन तर टाकळीच्या पाठीमागं गेली 3 वर्ष झालं आहे, परंतु प्रशासन देखील आता त्या ठिकाणी कसं शासनाला मदत करून आमच्या नागरिकांच्या अडचणी कशा सोडविण्यामध्ये आणि विकासाचा रथ कसा पुढे घेऊन जाण्यामध्ये सहकार्य करते ती येणाऱ्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये दिसेल आणि 15 दिवसामध्ये आपण सर्वजण अपेक्षा करूया की त्यांनी त्या ठिकाणी दिलेली डेडलाईन आहे त्याच्यामध्ये त्या सर्व अडचणी सोडतील आणि सोडवून त्या ठिकाणी मार्गी लागेल। स्वतः कलेक्टर साहेब इथे आहेत तरी देखील दखल घेतली जात नाही, आंदोलन अक्षरशः आता रात्री सोडण्यात आले, काय वाटतं? नाही, शेवटी आपल्याला लोकशाहीमध्ये आंदोलन हा एक मार्ग आहे। नक्कीच आपण सत्तेमध्ये आहेत, त्यात आपली सत्ता तिथं आहे, परंतु प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी काही समाजकंटकांच्या दादागिरीपुढे थोड्याशा अडचणी आलेल्या होत्या आणि वरिष्ठ लेवलला काही या गोष्टीचा त्या ठिकाणी दखल घेतली जात नव्हती, परंतु या परिस्थिती आज हाताबाहेर गेल्यानंतरनं वरिष्ठ लेवलला सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे। तुम्हाला असं म्हणायचं आहे की तिथले काही दादागिरी करणारे लोक प्रशासनाला मॅनेज आहे किंवा प्रशासन त्यांना मॅनेज आहे, असं म्हणता येणार नाही।
परंतु ठेकेदार हा शेवटी खाजगी ठेकेदार असतो. त्याला त्या ठिकाणी काही समाजकंटक वेगळ्या पद्धतीनं मागणी करत होते. आज अशी तक्रार ग्रामस्थांच्या वतीनं होती. त्याच्यावरती आपल्याला काय करता म्हणून आज पोलीस प्रोटेक्शन घेऊन आपल्याला या योजनेला संरक्षण देऊन या संरक्षणामध्ये त्या ठिकाणी योजना पूर्ण करण्याचा आज ठरलेला आहे. गेले 2 वर्षापासून हे आंदोलन चालू आहे. दारूबंदी असेल किंवा आता जल जीवनचा विषय, मग हे 15 दिवसाच्या कालावधीत होईल. 2 वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे तरी देखील झालं नाही आणि आता 15 दिवसात होईल. काही अडचणीचा भाग नव्हता तो त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. योजना सगळीच बंद आहे अशातला भाग नाही. जवळपास 85% योजना पूर्ण झालेली आहे. परंतु वादाधित प्रश्न जो होता तो आपण शेवटाला बघता येईल असं ठेकेदारांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे गेली 2 वर्ष हे काम चालूच होतं. 85%च्या पोर्शनमधलं काम झालेलं, पण जे कळीचा मुद्दा 15%तला होता तो आजही अनुत्तरित होता आणि त्याच्यावरती आज हा तोडगा निघालेला आहे. आता राहिला विषय जो आहे तो त्या ठिकाणी दारूबंदीचा. आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी दारूबंदीच्या बाबतीमध्ये टाकळी ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी सभा घेऊन ठराव पास केला होता आणि आपल्याच माध्यमातून त्या ठिकाणी ते प्रसिद्ध केलेलं होतं. आणि कधी नव्हे तो त्या ठिकाणी त्या दारूबंदीच्या ठरावाला आमसभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता. परंतु तरीसुद्धा काही टेक्निकल बाबी असतील, काही कागदाच्या पूर्तता असतील, त्या ठिकाणी कुठेतरी प्रशासनामध्ये थोडासा आणि ग्रामपंचायतीमध्ये समन्वयाचा त्या ठिकाणी अभाव किंवा काय होता. पण त्याच्यामध्ये देखील आज बऱ्यापैकी सकाळपासून मॅरेथॉन बैठका 3 संबंधित कुंभार जी PI असतील त्यांचे सर्व PSI असतील आणि आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच असतील आणि वरिष्ठ त्यांचे एक्साईजचे डिपार्टमेंटचे असतील, या सर्वांनी मिळून आज मॅरेथॉन बैठका करून त्याच्यावरती देखील चांगला सुवर्णमध्य काढला आहे. त्याचासुद्धा तो त्या ठिकाणी आज आपल्याला ह्या आठवड्यामध्ये डेडलाईन दिलेली आहे. 15 दिवसाची याच्यामध्ये दारूबंदी झालेली दिसेल आणि त्या आस्थापना देखील दारूबंदीच्या बंद होतील अशी अपेक्षा करू. नाहीच लेखी स्वरूपात दिलेलं नाहीच झालं तर मग आपण पुढचा मार्ग आपण वापरूया. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.